बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज तुमची विजया पाद्याजी महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेअंतर्गत तुम्हाला वेदकालीन महानारी चरित्र सरमा देवशुनी बद्दल सांगणार आहे. बालमित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल ना की प्रत्येक देशाचे राजदूत असतात आणि ते दुसऱ्या देशाच्या दूतावासमध्ये राहून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. वेदकाळात सरमा देवशुनी हे दूतकर्म अतिशय सहजतेने कुशलतापूर्वक करते. सरमा स्वामिनिष्ठ, प्रामाणिक, निर्मोही, निर्लोभी असून उत्तम राजनीतिज्ञ होती. सरमा ही ऋषिका पण आहे. तुम्हाला माहितीच आहे की वेदाच्या ऋचा लिहिणारीला ऋषिका म्हणतात. सरमा ऋग्वेदाच्या मंडळ 10च्या सूक्त 108च्या ऋचा 111ची रचयिता पण आहे. सरमा शब्दाची व्युत्पत्ती श्र धातूपासून झाली आहे. श्र म्हणजे सरणशील, शारीरिक मानसिक रूपाने गतिशील व्यक्तिमत्व. एक महिला, एक स्त्री शत्रू राष्ट्रात जाऊन अगदी निर्भीकतेने आपले तथ्य मांडून प्रलोभनास कुठल्याही बळी न पडता अतिशय साहसाने करणारी सरमा कुशल राजदूताचं उत्तम उदाहरण आहे. आजपासून 8000 वर्षापूर्वीचा वेदकाळ म्हणजे महिलांच्या दृष्टीने अतिशय प्रगत काळ होता मुलांनो. एकदा काय झाले की बल नावाच्या असुराने इंद्राच्या गायी पळवल्या. सरमाने मात्र त्या चोरांच्या पावलावर अगदी पाऊल ठेवत, उमटलेल्या पावलांवर पाऊल ठेवत सरमा हळूहळू अतिशय दुर्गम राक्षसी राज्यात जाऊन पोचते आणि तिच्या लक्षात येतात की इथे बल नावाच्या राक्षसाने इंद्राच्या गायी ठेवल्या आहेत. ती आपल्या स्वामीच्या शौर्याचं असं काही वर्णन करते की समोरच्या शत्रूचं मानसिक खच्चीकरण व्हावं, मनोबल खच्चीकरण व्हावं. तो राक्षसराज बल म्हणतो की आम्ही आमच्या तीक्ष्ण शस्त्रांनी भेदून तुम्हाशी युद्ध करू, तुमच्याशी, आणि आमच्याशी युद्ध केल्याशिवाय गायी नेणे अशक्य आहे आणि तुम्ही त्याशिवाय गायी नेऊ शकत नाही. सरमा त्यांना ठणकावून सांगते की अतिबली, अंगिरस, आयास्य आणि नवगव इथे येऊन तुम्हाला परास्त करतील. आता मात्र बल राक्षस आणि त्याची जे सहकारी आहे ते हिला लालूच देतात की अगं, इंद्राच्या दबावाखाली राहण्यापेक्षा आमच्या राज्यात ये ना, तुला सन्मानपूर्वक आम्ही मोठं पद देऊ, तू आमची बहीण आहेस. त्यांच्या दर्पोक्तीला न जुमानता अतिशय तिरस्काराने म्हणते, देवशुनी, असे तयार झालेले क्षणिक नाते तर मी मानितच नाही, पण स्वयं बृहस्पती येऊन तुमचा पराभव करतील तेव्हा तुम्हाला पळायला भूमी पण सापडणार नाही. गोधन देऊन आपली जीवन रक्षा करा, दूर पळून जा, अन्यथा या ठिकाणची सूचना मिळताच बृहस्पतीच्या आदेशाने गायी या गुफेच्या द्वाराला विदीर्ण करून मुक्त होऊन आपल्या स्वस्थानी जाऊन पोचतील. एका स्त्रीद्वारे इतक्या निडरतेने यशस्वी दौत्यकर्म करण्याचं हे एकमेव वेदकालीन प्रसिद्ध उदाहरण आहे. दूत हा अवध्य असतो, पण दूत कसा असावा? सर्वशास्त्र विशारद, चतुर, कुलीन, मनोवैज्ञानिक, देशकाल जाणणारा, ज्ञाता आणि वाक्पटू असायला हवा. सरमाची स्वामीप्रती निष्ठा व तीक्ष्ण बुद्धीने तिने राजनीती क्षेत्रात स्त्रीचे किती महत्त्वपूर्ण योगदान होते हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आणि खऱ्या अर्थाने गायी आपल्या स्वस्थानी पोचतात आणि बलराजाचा पराभव होतो. यात
सरमाचा फार मोठा महत्त्वाचा वाटा होता. मुलांनो, आवडली ना गोष्ट? पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात नवीन वेदकालीन महान नारीचरित्रासह. मुलांनो, तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि वाचत राहा. आणि मुलांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. जय हिंद, जय भारत.